ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या युट्यूब चॅनल मधल्या गुरुपौर्णिमा विशेष भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. गुरुपौर्णिमा 29 जुलैला येत आहे आणि आज मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूंप्रती हा व्हिडिओ करत आहे. गुरूंनी माझ्या आयुष्यात होत्याचं नव्हतं म्हणजे अशक्य ते शक्य कसं केलं आणि ते होण्यासाठी मी नक्की काय प्रयत्न केले, कोणता नेम केला, ते गुपित काय आहे, हे आज मी तुमच्या सगळ्यांपुढे शेअर करणार आहे आणि त्या निमित्ताने गुरूंचा महिमा वर्णन करणार आहे. कायवानु गुरु चरण प्रभाव क्षणात करी रंकाचा राव असा आणि असाच मला अनुभव आलेला आहे. माझा अनुभव मी अनेक सप्ताहांमध्ये अनुभव कथनामध्ये सांगितलाय. काही जणांनी तुम्ही माझं ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ऐकलं आहे. पण तो अनुभव खूपच मोठा असल्यामुळे आजपर्यंत मी YouTubeवर पण टाकलेला नाहीये. पण तरी सुद्धा त्यातलं मॉरल आज आपण घेणार आहोत आणि दुःख, संकट निवारणाकरता नक्की काय गुपित आहे, मी काय केलं हे आज मी तुमच्यापुढे प्रकट करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना YouTube चॅनल बघून 2 वर्ष झाली आपल्या YouTube चॅनलला होऊन गेली. ते बघून एक तरी मुद्दा क्लिअर झालेलाच आहे म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, की सामुदायिक उपासनेचा नेम ही गुरुआज्ञा असल्याने तो नेम जो करील प्रामाणिकपणे, ती वारी जो करील त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो नेम कसा करायला पाहिजे, प्राणापलीकडे कसा जपायचा, वारी कशी झाली पाहिजे आणि मग ती वारी आपल्याला जन्म मरणाच्या चक्रातनं वारी वारी जन्म मरणाते वारी ती सोडवते. पण त्यासाठी नेम कसा असला पाहिजे हे आज आपण उदाहरण बघणार आहोत. माझं स्वतःचंच गुपित मी तुमच्याशी शेअर करणार आहे. झालं असं, माझ्या आईच्या तब्येतीमुळे 10 वर्ष जवळ-जवळ आईची तब्येत बरी नव्हती म्हणून मी एक 4-1 वर्ष नोकरी सोडली आणि मग ती गेल्यावर सुद्धा मला एक 4-5-6 वर्ष नोकरी मिळाली नाही. तर त्याच्यासाठी माझा एक तर कॉन्फिडन्स लोला गेलेला. मी MBA फायनान्स जरी केलं असलं, तरी एक 4-5 वर्ष घरी बसल्यावर आपला संपर्क तुटतो, तो टेम्पो जातो आणि आपला कॉन्फिडन्स खूप कमी होऊन जातो. आणि त्यानंतर माझ्या अशा अटी होत्या, की आमच्या बिबेवाडी भजनाच्या इथे शनिवार, रविवार, सोमवार असे 3 दिवस भजनाची शाखा आहे. म्हणजे 3 दिवस भजन चालतं आणि त्या तिन्ही दिवसाचं भजन मला मिळालंच पाहिजे. थोडक्यात मला शनिवार, रविवारची सुट्टी असणारा जॉब आणि सोमवारी रात्री पण 8:30ला नित्योपासनेला येण्यासाठी अशा टायमिंगचा जॉब मला पाहिजे होता. आणि काही-काही जॉब छोटे-मोठे येत असायचे. पण शनिवारची सुट्टी नव्हती, सोमवारी लवकर यायला जमत नव्हतं. त्यामुळे मी ते जॉब नाकारत होते. आणि माझ्या जवळच्या लोकांनी मला सांगून टाकलं होतं, की भजनासाठी मला असा-असा जॉब पाहिजे. ह्या तुझ्या ज्या अटी आहेत, त्या अटी तुझ्या जॉबची एवढी जॉबमध्ये गॅप झालेली असताना त्या अटी ठेवणं हा मूर्खपणाचं लक्षण आहे आणि असा जॉब तुला मिळू शकणार नाही. तरीसुद्धा ही भजनाची वारी माझ्याकडनं चुकता कामा नये ह्यासाठी मी त्या अटी ठेवल्या. त्याप्रमाणे नेम करत राहिले. मला जॉब मिळावा म्हणून मी कधीही प्रार्थना परमपूज्य आईंना केली नाही. शेवटी मला सर्व्हायव्हलचा प्रश्न आला, की आता पैसे कमवले नाहीत तर मला जीव द्यावाच लागेल. इथपर्यंत माझी वेळ आली. आता परमपूज्य आईंना सांगितलं, की तार अथवा मार. त्यासाठी मी नियमित शनिवार, रविवार, सोमवार ह्या सामुदायिक चा नेम केला. एकही दिवस त्याच्यात खंड पाडला नाही. असा नेम सगळ्यांकडनं होत नाहीये. मी ऑब्झर्व्ह करतेय, आज गेलो तर उद्या जाणं होत नाहीये. ह्या आठवड्यात गेलो तर पुढच्या आठवड्यात नाही. तर असं तुम्ही करू नका. प्राणापलीकडे तो नेम आपल्याला जपायचा आहे. नंतर मग मला जॉब लागला आणि सोम माझी सेकंड शिफ्ट सारखी ड्युटी असल्यामुळे रात्री 10:30 वगैरे मला ऑफिसमध्ये व्हायचे. पण बॉसला मी विचारून त्यांच्याकडनं परवानगी घेतल्याने मला सोमवारी रात्री 8:30 पर्यंत नित्योपासनेला येण्याची सूट दिली गेली. हा सुद्धा एक चमत्कारच माझ्या आयुष्यात झाला. त्यामध्ये सुद्धा असं व्हायला लागलं, की माझ्या मेन बॉसने जरी मला परवानगी दिली होती, तरी सुद्धा माझी इमिजिएट बॉस जी होती, तर कधी-कधी चिडचिड व्हायची मी भजनाला गेल्याने. आणि मग मी त्यासाठी उपाय म्हणून काय करायला लागले, की रात्री 8:30 ते 9:30 नित्योपासना झाली, की परत 9:45 वाजता ऑफिसला जायचं आणि माझी उरलेली सगळी कामं कंप्लीट करूनच घरी यायचं. ह्याने काय व्हायला लागलं, की ऑफिसमधलं वातावरण चांगलं राहू लागलं आणि माझा नेम सुद्धा होऊ लागला. म्हणजे त्याच्यात खंड न पडता माझा नेम होऊ लागला. त्यानंतर माझी तळमळ अशी वाढली, की माझा मोठा मामा कैलासवासी अमरेंद्र मराठे हा गेल्यावर ह्यांचं निधन झाल्यावर जी कुटुंबाला परमपूज्य आईंकडनं सेवा मिळाली होती प्रचाराची, ती माझ्याकडनं सुद्धा पुढे व्हावी अशी माझी इच्छा होती.
पण मला आत्ताच नुकतीच नोकरी लागलेली एक म्हणजे, आणि त्या नोकरीत राहिल्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की समजा वर्षातले 5-6 सप्ताह असतील, तर एवढ्या 30 सुट्ट्या मिळणं, परत पुणे शाखेचे जे उत्सव आहेत त्यासाठी सुट्ट्या, जेव्हा जानेवारीमध्ये सप्ताह असतो त्यासाठी सुट्ट्या, एवढ्या सुट्ट्या नोकरीत राहिल्यावर मिळणं अशक्य असतं. मग माझी तळमळ अशी वाढू लागली, की परमपूज्य आई, मला ही तुमची प्रचाराची कुटुंबाची सेवा आहे ती पुढे करायची आहे. पण ती मी नोकरीत असताना करण्यासाठी असमर्थ आहे आणि त्यासाठी तुम्हीच मार्ग दाखवा. अशी माझी रात्रंदिवस 2-3 वर्ष झोप उडालेली होती. मी अस्वस्थ होते आणि ती जेव्हा अस्वस्थता, देवाचं कार्य करण्याची अस्वस्थता जेव्हा लागते, तेव्हा देव धावून आल्या. आपल्याला कसं माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी ह्याची अस्वस्थता लागते. पण त्याला सकाम भक्ती म्हणतात. पण माझं काही होऊ दे न होऊ दे, पण मला तुझी सेवा करण्यासाठीची अस्वस्थता त्याला निष्काम भक्ती म्हणतात. आणि अशी तळमळ तुम्हाला जेव्हा लागते, तेव्हा देव धावून तर येतोच आणि तुमच्या पोटापाण्यासाठी सुद्धा पुरेसं असं देतोच, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या संसारातल्या काय म्हणतो आपण विवंचना सोडून नेम कसा होईल याच्याकडे जर लक्ष दिलत ना, तर माझ्यासारखं क्षणात रंकाचा राव व्हायला तुम्हाला सुद्धा अशक्य नाहीये. आणि तसं तुमचंही व्हावं म्हणून मी आज हा व्हिडिओ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ बनवत आहे. मग असं झालं, की बॅक टू बॅक मला अनेक बिझनेस अपॉर्च्युनिटीज परमपूज्याईंनी दिल्या. त्यात मी हुरळून जाते का ह्याची माझी परीक्षा बघितली. कारण एकावर एक अनेक बिझनेसच्या अपॉर्च्युनिटीज मला घरबसल्या आल्या. मी ते सुरू केलं. कलावती इंजिनिअरिंग म्हणून पण माझी एक कंपनी सुरू केली. परंतु पुण्यात असणं गरजेचं व्हायला लागलं त्यासाठी. मग मी बाहेरगावी सत्ताना कसं जाणार ह्यासाठी पण मला पुढे 1-2 बिझनेस आले आणि मी ते चूज केले. आणि त्या बिझनेसमुळेच आता मी बाहेरगावी सप्ताहाना पण जाऊ शकते आणि माझ्या पोटा पाण्यासाठी सुद्धा पैसे कमवू शकते. अशी परमपूज्य आईंनी माझ्यावर दया केली. आणि माझे आई वडील गेल्यावर मी अनाथ असताना, माझ्या प्रेमाच्या जवळच असं कोणीही या जगात नसताना, माझा कोणाशीही वशिला नसताना, फक्त आणि फक्त परमेश्वराकडे, त्रिभुवनाचा पती जो आहे त्याच्याकडे मी वशिला लावला आणि माझी सगळी काही कामं, सगळी काही संकट आपोआप दूर झाली. आणि सेवेची जी माझी इच्छा होती ती सुद्धा परमपूज्याईंनी पूर्ण केली. त्यासाठी मॉरल ऑफ द स्टोरी आजची, तुमच्या जवळच्या शाखेतली सामुदायिक भजनाचा नेम प्राणापलीकडे जपा. बरं नसलं तरी क्रोसिन घेऊन जा. ऑफिसमध्ये सप्ताहाची सुट्टी घेताना, म्हणजे जेव्हा मी नोकरी करतच होते आधी, तेव्हा फुल फ्लेज जेव्हा नोकरी करत होते तेव्हा सप्ताहाची सुट्टी घेताना, उत्सव ज्या वर्षभराचे जे उत्सव असतात त्यासाठी सुट्टी घेताना सुद्धा माझ्यावर असे प्रसंग आले की माझी नोकरी जाते की काय. पण मी त्याच कधीही डगमगले नाही. मी माझी सेवा सोडली नाही, माझा नेम सोडला नाही आणि त्यामुळे मला कधीही नोकरीतनं कमी करण्यात आलं नाही. आणि जेव्हा आपण नेहमी संत सांगतात की तुम्ही नाम घ्या, संसार चालवण्याचं काम माझ्यावर सोडा. आणि तसाच अनुभव मला आलेला आहे. तुम्ही सगळ्यांनीही तो घ्या. क्षणात करी रंकाचा राव, काय वानू गुरु चरण प्रभाव. हा अनुभव येण्यासाठी सामुदायिक भजनाची नियमित वारी, काय वाटेल ते आग लागली तरी, म्हणजे जगाला आग लागली तरी आपली वारी चुकता कामा नये, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ज्या वेळेला नियमित उपासना नाहीये, म्हणजे सामुदायिक उपासनेला आपण जाणार नाही, त्या दिवशी घरात 5 अभंग का होईना म्हटले गेले पाहिजे. सिद्धारूढ वैभवचा माझा लहानपणापासूनचा नेम आहे, तो सुद्धा चालू आहे. पालोपासनं आपण सकाळी उठल्यापासनं पाठ असल्यामुळे म्हणून टाकायचे आणि आपला रात्री जास्तीत जास्त जेवढा जप होईल तेवढा करायचा आहे. असं जर तुम्ही नियमित करत राहिलात तर संकट येणार नाहीत असं नसून त्यातनं पार होऊन क्षणात अशक्य ते शक्य करण्याची ताकद फक्त आणि फक्त गुरूंनी सांगितलेल्या नेमात आहे. आणि अशी कृपा सगळ्यांवर व्हावी यासाठी आपण परमपूज्य आईंची प्रार्थना करूया.